प्रत्यक्षात शेवटच्या तिमाहीमध्ये कामकाजही खूप छान झालं आणि अंदाज होता 15% यावर्षी निफ्टी वर जाईल, प्रत्यक्षामध्ये जवळपास 20% वर गेली. याचं कारण असं की पहिला तिमाही खूपच छान आली, रिझल्ट्स जबरदस्त होते, लोकांना आनंद झाला, भाव वाढले, निफ्टी वाढली आणि सर्वांगीण तेजी होती तिथे. पुढच्या तिमाहीमध्ये मात्र तसं काही झालं नाही, जरा थोडेसे मंदावलेलीच अशी आपली अर्थव्यवस्था होती. पण त्याला काहीतरी थातूरमातूर कारणं देऊन किंवा यावेळेस उन्हाळाच जास्ती होता, यावेळेस आता बजेटच जुलैमध्ये येणार आहे, त्यामुळे सरकारी खर्चही पुढे ढकलले जातील, असे काही काही कारणं देऊन आपल्या विश्लेषकांनी स्वतःचं समाधान करून घेतलं आणि ती तेजी चालूच राहिली. मात्र दुसरी तिमाही म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 3 महिने संपायच्या वेळेपर्यंत थोडं जाग यायला लागली लोकांना की अरे हे खरं नाही आहे बरं का, ग्राउंड लेवलला एवढी मागणीच दिसत नाही आहे. आणि तसं जेव्हा बघितलं तेव्हा 27 सप्टेंबरला निफ्टीने उच्चांक केला 26,227. सेन्सेक्सचा तो आकडा जवळपास 85,000 होता, 85,986च्या जवळपास, आणि तिथनं घसरण सुरू झाली. बरं, आपल्या भाबड्या गुंतवणूकदारांना अशी एक सवय लागली होती की बाबा मार्केट खाली आलं की आपण घ्यायचं, ते वरच जातं. आता यावेळेस तसं काही होईना, म्हणजे ते एकसारखं खाली आलं नाही, थोडंसं अधूनमधून वरही जात होतं, पण तरीही त्याची घसरण चालूच राहिली. कारण एका बाजूला परदेशी संस्था सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन असावा तसा रोज 4-5 हजार कोटींची विक्री करत होते. आपला देशी गुंतवणूकदार किती पुरा पडणार? म्युच्युअल फंडांकडे किती जरी पैसे असले, किती जरी गंगाजळी असली तरी ती काही पुरत नव्हती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महागाई वाढत होती, व्याजदर वरच होते, मध्यम वर्गाला परवडत नव्हतं. त्यातून वाहन कर्ज, गृह कर्ज सगळेच महाग झाले. बरं, सगळ्यांनी बरेच मोठे कर्ज घेतलेले आणि कर्ज सोडून रोजचे खर्च जाऊन कन्झम्पशनसाठी पैसे उरत नव्हते, त्यामुळेच मागणी घटली. मग तिसऱ्या तिमाहीला आम्ही अंदाज केला आपल्या विश्लेषकांनी की आता लगीन सराई आली, आता प्रचंड मोठ्या प्रमाणात कन्झम्पशन होईल, 4.5 लाख लग्न होणार आहेत, त्यातनं एवढं मोठं कन्झम्पशन होणार आहे. त्याचाही काही फारसा परिणाम झाला नाही. आणि मग सगळ्यांना आता कळलं की आता हा पोपट मेलेलाच आहे. म्हणजे त्याला ही जी इकॉनॉमी आहे, म्हणजे लोकांचा विश्वास बसेना. जेव्हा आम्ही दिवाळीच्या दरम्यान म्हटलं की भारताचा कन्झम्पशनला त्रास आहे, तर आमच्या अँकरचा विश्वास बसेना. तो म्हटलं सर असं कसं, आपलं तर कन्झम्पशन राष्ट्र आहे. म्हटलं हो, पण कन्झम्पशन राष्ट्रालाही कधी कधी त्रास होऊ शकतो. पाहता पाहता शेवटची तिमाही आली आणि या सगळ्या गोष्टी होत गेल्या एकामागे एक की महागाई वाढली, तेजी जी काही चालू होती त्याला मग शेवटी माफी नव्हती. ऑक्टोबरनंतर मंदी सुरू झाली. जानेवारी फेब्रुवारीमध्ये तिला वेग आला. आता 100 वर्षापूर्वी डाऊ जोन्सनी सांगून ठेवलेलं आहे की तेजी किंवा मंदी दोघांचा जो शेवटचा टप्पा असतो तो भीषण असतो आणि तो अत्यंत वेगाने होतो. जसं सप्टेंबरमध्ये झालं की तेजी वाढत गेली आणि शेवटचा आठवडा रोज बाजार वाढत होता खाली येऊपर्यंत, तसंच मंदीला सुद्धा व्हायची इच्छा होती. ती संधी ट्रम्प तात्यांनी दिली की आता शेवटचं एक पॅनिक व्हायचं राहिलं आहे, ते पॅनिक मी आता घडवून आणतो म्हणजे मंदी संपेल. म्हणजे कसं आहे की प्रत्येक कंपनी आपले निकाल जाहीर करते, त्याच्यानंतर भाष्य करते की निकाल असं आहे आणि पुढचं असं आहे बरं का. म्हणजे आता तुम्हाला माहीत असेल की विप्रोनी निकाल जाहीर केले काल परवा, पुढचं भाष्य केलं की आमचं पुढचं वर्ष जरा फार काही उत्साहवर्धक नाही. आता याचं कसं आहे, समजा एखाद्या निरागस माणसाला एखाद्या गुंडांनी धमकी द्यावी की मी तुला मारीन बरं का, बदलून काढीन, त्यांनी घराचंच थरथर कापत थांबावं. तसे पहिल्यांदा निकाल बघून बाजार खाली आला आणि नंतर जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष मारलं तेव्हा तो अजून खाली आला. तसं काहीसं झालं, असं या मागच्या वर्षभराची कहाणी आहे. परंतु हे सगळं कदाचित तुम्हाला माहीत असेल, हे तुम्ही म्हणाल की बाबा हे टॅरिफ अस्त्र, आता सरांनी इतकं विवेचन केलं आहे, गेल्या 6-7 महिन्याची मंदी, हे सगळं आम्हाला ठाऊक आहे. पुढे काय? आता पुढे काय हे ते सांगतो. एका वाक्यात सांगायचं तर आता याच्या पुढे बाजार खाली जाण्याची भीती मनातून काढून टाका. हे खूप धाडसाचं विधान आहे, पण आता याच्या पुढे बाजार खाली जाईल हे विधान मनातून काढून टाका. मी का म्हणतोय तेही सांगतो. 21,700च्या आसपास, 21,700 ते 21,800 या दरम्यान निफ्टीने 3 वेळा तळ चाचपणी केलेली आहे आणि तिथनं ती वर आलेली आहे. काल परवाचं जे काही उसळी आहे ती सोडून द्या, ते कदाचित पुन्हा खाली येईल. परंतु
तो बॉटम झाला. म्हणजे आता 21,700च्या खाली येण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याखाली 4 जूनला जेव्हा निकाल लागला त्यावेळेस एक असा पॅनिक लो केला होता 21,200च्या आसपासचा. कदाचित तिथे एकदा जाण्याचा प्रयत्न करेल, पण सहसा काहीतरी मोठं वाईट घडलं तरच तसं होईल. आता हे का, त्याचीही कारणं सांगतो तुम्हाला. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा अर्थ शेअर बाजार पुन्हा पहिल्यासारखा सरळ रेषेत वर जाणार का? नक्कीच नाही. तो झोकांड्या खात कधीतरी खाली पण जाईल, वर पण जाईल, कारण त्याला काही कारणं आहेत. तो काही वेळ टाईम करेक्शन करेल, म्हणजे वर खाली थोडासा ट्रेडिंग झोनमध्ये हा बाजार राहील. आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे जे 3 महिने आहेत, या 3 महिन्याचे कंपन्यांचे कामकाज निकाल बघूनच तो पुढची आपली चाल ठरवेल. आता लक्षात घ्या, हे का असं होईल? आता आपलाही GDP जरी खाली येणार असला तरी आजही, जरी आपण ठरवलं की 6% आपली ग्रोथ राहील, तरी आजही जगात सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आपलीच आहे. हे अगदी सत्य आहे. दुसरं असं की या अमेरिकेच्या टॅरिफ नाटकामध्ये आपल्याला बऱ्यापैकी झुकतं माप मिळालं आहे. म्हणजे आपण काही घाई केलेली नाही आणि आपला चमू, आपली टीम सगळी तयार आहे प्रत्यक्ष वाटावाटी घाटे करून त्यातनं जास्तीत जास्त आपल्या पदरात पाडून घ्यायला. लक्षात घ्या, खनिज तेल आणि LNG म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस प्रचंड प्रमाणात अमेरिकेकडे आहे आणि ते आपल्याला घ्यायला काहीच हरकत नाही. ते स्वस्तही झालेलं आहे. LNG तर गेल्या 2 वर्षाच्या लोएस्ट किमतीला आहे. त्याचबरोबर संरक्षण सामग्री जी अमेरिकेचं तंत्रज्ञान वापरून त्याच्यामध्ये त्यांचा तो बलस्थान आहे, ती आयात करायला आपल्याला काही फारसा त्रास नाही. म्हणजे ही जी तूट आहे भारत आणि अमेरिकेच्या व्यापारामधली, ती आपण नक्कीच भरून काढू शकतो आणि त्याचं योग्य तशा वाटाघाटी करून आपल्या पदरात चांगलं माप पाडून घेऊ शकतो. तिसरी गोष्ट अशी की आपल्या इकॉनॉमीची व्याप्ती $4 ट्रिलियन म्हणजे साधारणतः 4,00,000 कोटी डॉलरची आहे. $4,30,000 कोटी. त्यात अमेरिकेची बरोबरची निर्यात आहे ती 9,000 ते 10,000 कोटी आहे. म्हणजे हे प्रमाण जेमतेम 1.8 to 2% असतं. जरी अमेरिकेचा वाटा आपल्या निर्यातीमध्ये बराच असला तरी आपल्या इकॉनॉमीच्या व्याप्तीच्या दृष्टीने ती 2% आसपास आहे. त्यामुळे ती थोडी कमी जरी झाली तरी काही खूप मोठा परिणाम पडणार नाही. आपल्याला माहीत आहे की वी आर अ डोमेस्टिक सेंट्रिक इकॉनॉमी. खनिज तेल तर म्हणजे पहिल्यांदा जेव्हा युक्रेन आणि रशिया यांचं युद्ध सुरू झालं तेव्हा खनिज तेलाने असा एक 95चा पॅनिक हाय केला आणि त्यावेळेस सगळ्या विश्लेषकांमध्ये स्पर्धा चालली होती की आता हे जर $100 झालं तर आपल्यावरती बोजा किती वाढेल आणि आपल्याला किती खर्च येईल आणि आपल्याला ऑलरेडी करन्सी आपली इतकी कमी झाली आहे ती अजून किती खाली येईल वगैरे वगैरे. प्रत्यक्षात 95 वॉज द टेम्पररी टॉप. त्यानंतर ते खाली चाललं. मग नंतर असं आपण म्हटलं की 70 ते 75च्या दरम्यान राहिलं तरी चांगलं आहे बरं का, भारताला काही त्रास नाही. आपलं जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत म्हणजे वित्तीय तूट आणि महसुली तूट या दोन्ही गोष्टींची, चालू खात्यातली तूट, तर ते आपल्या आवाक्यात राहत आहे. प्रत्यक्षात आज ते $65 आलं आहे. अर्थात $65 येणं म्हणजे आपल्याला हे वरदान आहे भारताला. LNG तर मी म्हटलं की 2 वर्षाच्या तळातील भाव आणि आपल्या सरकारचं पण धोरणीपणा आणि सुज्ञपणा बघा. आता खनिज तेल एवढं स्वस्त झालं तर सरकारने चुपचाप ₹2 एक्साईज ड्युटी वाढवली. आता ही ₹2 वाढवली ती तुमच्या आमच्या लक्षात नाही आली कारण आपलं पेट्रोलचे दर वाढले नाहीत, डिझेलचे दर वाढले नाहीत, कारण खनिज तेलच स्वस्त झालं होतं. यातून सरकारला 36,000 कोटी मिळाले ॲडिशनल रेव्हेन्यू. आता असं बघा, पुन्हा हे जर असंच कमी होत राहिलं, कारण अमेरिका इज रेडी टू पंप ॲज मच ऑइल ॲज पॉसिबल, कारण त्यांचं म्हणणं आम्ही करू. आमची $55 कॉस्ट आहे, 65पर्यंत आम्हाला भरपूर जागा आहे आणि अजून जर थोडं खाली आलं तर आपलं सरकार अजून $1-2 वाढवेल एक्साईज ड्युटीमध्ये, अबकारी करामध्ये, आणि आपला खजिना 1,00,000 कोटींनी भरून काढेल. आता असं लक्षात घ्या की हे जे आपले लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके मामा वगैरे ज्या काही आपल्या संज्ञा आहेत आणि त्यांना जे काही आपण खिरापत खैरात वाटतोय, म्हणजे राजकीयदृष्ट्या त्याचा काही उपयोग स्वतंत्र असेल, पण परदेशी लोकांना हे काही फारसं आवडत नाही. त्यांचं म्हणणार आहे काय राव, तुम्ही कालपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करत होते, आज एकदमच तुम्हाला भाऊ बहीण आठवले. हे जर पैसे 1,00,000 कोटी जे अबकारी करातून एक्साईज ड्युटीमधून सरकारने मिळवले ते मिळणारच आहेत आणि ते जर
इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च केले, पायाभूत सुविधांवरती, तर दॅट विल बी अ व्हेरी पॉझिटिव्ह मेसेज टू द वर्ल्ड. आणि या ज्या परदेशी संस्था सध्या SWP सारखं बाहेर चालल्या आहेत, त्या SIP सारख्या आत यायला लागतील, डेली SIP करतील ते. दुसरं, बऱ्याच आता या सगळ्या आंतरराष्ट्रीय सामरिक प्रसंगांमुळे बरेच वेगवेगळे युनियन्स व्हायला लागलेत. म्हणजे जे एकमेकांना पाण्यात पाहिजे असे देश, म्हणजे साऊथ कोरिया, जपान आणि चायना, हे आता एकत्र येऊन काहीतरी आपण करू असं म्हणत आहेत. आपल्या ईशान्येकडचे देश फारसं एकत्र येत नव्हते आपापसात व्यवहार करायला. आता चीननी तो पुढाकार घेतला आहे. आपला चीनवरती विश्वास नाही, पण इतर ईशान्य देशांकडनं आपला बराच व्यापार होतो. कारण इंडोनेशियाकडनं आपण बरेचसे मेटल्स घेतो, आयात करतो. मलेशियाकडनं थोडंसं जरी मतभेद असले तरी बरंचसं पाम ऑइल आयात होतं. अमेरिकेमध्ये कारखानदारी वाढेल का? मला मोठा प्रश्न आहे, खरंच वाढेल का? कारण अमेरिकेचे पगार हे नक्कीच, म्हणजे असं बघा, म्हणजे नक्कीच आपल्यापेक्षा अनेक पटीने जास्ती आहेत. 2007 साली चीनचे पगार जगात सर्वात कमी होते. आज 2025मध्ये भारतापेक्षा चीनचे पगार जास्ती आहेत, किमान दुपटीनी तिपटीनी जास्त आहेत. जगातलं सर्वात मोठं सुशिक्षित इंग्रजी बोलणारं, इंग्लिश बोलणारं मनुष्यबळ हे भारतात आहे. आजही चीनचा हा सगळ्यात मोठा त्रास आहे की त्यांना तेवढं चांगलं इंग्लिश भाषेचं ज्ञान नाही आहे. त्यामुळे किती धोपटलं तरी अमेरिकन कारखानदारीला हा, बरं त्यात पुन्हा मेक्सिकोशी भांडण, यांच्याशी भांडण, त्यांच्याशी भांडण, आणि आत्ता जसं सांगितलं सरांनी तसं अगदी नक्कीच की अमेरिकन कारखानदारी ही बाहेरनं माल घेणे आणि इथे आम्ही असेंबल करू या पदालाच पोहोचलेली आहे. त्यामुळे किती जरी ट्रम्पनी आव आणला तरी तिथली कारखानदारी कितपत वाढेल याचा थोडासा संशय आहे. अर्थात यांनी काय साधलं असेल याच्यामध्ये? महत्त्वाचं हे साधलं की सरसगट सगळ्यांवरती 10% त्यांनी आयात शुल्क लादलेलं आहे आणि त्यातनं काही ना काहीतरी त्यांना उत्पन्न येणार आहे आणि त्यातनं त्याला तिथले कर कमी करायचे आहेत. हा त्यांचं मेन धोरण आहे, हे मेन त्यांचं उद्देश आहे. आता आपल्याकडे काय काय चांगलं होतं आहे याच्यामध्ये अजून एक चांगली घटना जी तुम्ही सगळ्यांनी पेपरमध्ये वाचलेच असेल, ते म्हणजे आपली महागाई आटोक्यात आलेली आहे. गेल्या 18 महिन्यातला निच्चांक महागाई दराचा केलेला आहे. त्यात आता सरकारच्या मर्जीतला RBI गव्हर्नर आहे, म्हणजे पूर्वीचाही होताच पण हा जास्ती मर्जीतला आहे. त्याच्यामुळे त्यांनी लागोपाठ दोन वेळा व्याज कपात केली आहे, व्याजदर कपात. व्याजदर कपातीचे अनेक फायदे आहेत. म्हणजे आपला EMI कमी होणार आहे, गृहकर्ज असेल, वाहनाचं कर्ज असेल, आणि थोडेसे पैसे आपल्याला उपभोगायला मिळतील. पाम ऑइल हे आपल्या बऱ्याच कन्झ्युमर फेसिंग उद्योगांमध्ये, FMCG ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये वापरलं जातं. पाम ऑइलला ड्युटी 27.5% होती. आपल्या शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी ती एवढी केली होती. पाम ऑइल आणि सोयाबीन दोन्हीच्या ड्युटीज वाढवल्या होत्या. सरकारने पाम ऑइलची ड्युटी आता कमी केली आहे. बऱ्याच ठिकाणी ते रॉ मटेरियल म्हणून वापरलं जातं आणि हा खूप मोठा आधार FMCGच्या उद्योगांना होणार आहे. भरीसभर म्हणून जो मोसमी पाऊस आहे तो पण आता 100% किंवा 105% पडणार आहे. म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, तसेच 5 उंगली घी में अशी आपली परिस्थिती आहे. जे काही आपल्या शेअर बाजारावरती किंवा अर्थव्यवस्थेवरती परिणाम करणारे घटक होते सगळे आपल्यावर प्रसन्न आहेत. एकाच वेळेस सर्व देवतांनी प्रसन्न व्हावं तसं. आता हे जर सगळं आहे तर मग बाजार एकसारखा वर का जाणार नाही? याचं दुसरं कारण असं की आता हे जी पहिली, म्हणजे मागच्या वर्षीची शेवटची तिमाही, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, याचे निकाल अजून लागायचे आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे बऱ्यापैकी त्रासात आहे. आपण 3 निकाल बघतोय. विप्रो बघितला, TCS बघितला, इन्फोसिस बघितला. जरी त्यावरती कुठलंही आयात शुल्क नसलं तरी तिथल्या ऑर्डर्स कमी होतील ही एक भीती त्यांना प्रचंड मोठी आहे आणि आपल्या GDPमध्ये तो फार मोठा वाटा आहे. किंवा आपली जी क्रयशक्ती आहे ग्राहकाची ती IT उद्योगातून आलेली आहे. आणि ITचे तुम्ही जर आता बघितलं तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जी पगारवाढ आहे, कधी कधी हसू येतं. यावर्षी आमची 100 रुपये पगारवाढ झाली, 1 रुपया पगारवाढ झाली, म्हणजे टोकन, किंवा 5% झाली, 10% झाली, असं ITचे लोक सांगत असतात. हे जर
आहे त्याच पगारामध्ये जर त्यांचे हप्ते कमी झाले तर नक्की खर्चाला पुढे येतील. चौथ्या तिमाहीचे निकालाची वाट बाजार बघेल. आता बाजार पेशन्स ठेवेल. मागच्या वेळेसारखं करणार नाही, उधळून जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक निकाल, त्यानंतर निकालानंतरचं भाष्य हे बाजार बघत राहील आणि त्याप्रमाणे तो ट्रेडिंग झोनमध्ये राहील. खरी चालना मिळेल ती जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तिमाहीनंतर. कारण त्या तिमाहीची तुलना करायला मागच्या वर्षीची तुलना आहे, मागच्या वर्षीचे जे प्रॉफिट्स आहेत ते जेमतेम 4-5% आहेत. यावर्षी 10-12% जरी नफा वाढला तरी खूप काहीतरी चांगलं आपण अचीव केलं असं वाटेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मार्जिन एक्सपान्शन ज्याला आपण म्हणतो ते यावर्षी होईल. याचं मुख्य कारण म्हणजे हे जे आपण म्हटलं की जगाचीच इकॉनॉमी ही थोडीशी 0.5% कमी होणार आहे. चीनची म्हणा, अमेरिकेची म्हणा, याचा परिणाम कच्च्या मालावर होणार आहे ना. म्हणजे कच्चा माल आपल्याला स्वस्त मिळायला लागेल आणि कच्चा माल जर स्वस्त झाला तर मार्जिन एक्सपान्शन होईल. मार्जिन एक्सपान्शन झालं तर कंपन्या नफा वाढवायला लागतील आणि प्रत्येक तिमाहीमध्ये आपला येणारा नफा हा जास्ती होणार आहे असं बाजाराला सांगायला लागतील. म्हणजे साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर नंतर हे जर असं घडलं तर शेअर बाजार मागे वळून पाहणार नाही. आता 12 ते 13% म्हणजे आता मी हे पहिल्यांदा सांगितलं थोडंसं टेक्निकल आलेखाच्या भाषेमध्ये की 21,800 हा एकदा लो केला. आता कदाचित पुन्हा एकदा टेस्ट करायला जाईल पण त्यानंतर मागे जाणार नाही. आता फंडामेंटली सांगतो, असं लक्षात घ्या की यावर्षी 10 ते 12% हा नफा वाढेल असा अंदाज आहे आणि तो बऱ्याच अंशी खरा ठरणार आहे. पुढच्या वर्षी तसंच होईल, पुढचं वर्ष तर बंपर जाणार आहे. थोडक्यात असं की आपल्या निफ्टीचा जो EPS आहे, अर्निंग आहे 26-27 सालचं, ते अंदाजे 1300 ते 13.25 रुपयांच्या आसपास राहणार आहे. म्हणजे निफ्टीचे जे 50 शेअर आहेत त्या प्रत्येक शेअरचं अर्निंग पर शेअरची जर आपण बेरीज केली तर साधारणतः 1300-13.25च्या आसपास राहील. आता या लक्षात घ्या, आपण आता ऑलरेडी एप्रिलमध्ये आहोत. अजून 5 महिन्यांनी आमचा बाजार हा, कारण पुढचं बघतो ना तो, त्यामुळे तो 26-27चा विचार करायला लागेल. 26-27च्या त्या अर्निंग पर शेअर EPS प्रमाणे आपल्या बाजाराचं जे मूल्यांकन आहे, PE रेशो आहे, तो साधारणतः 18 येतो. 18 हा लॉंग टर्म ॲव्हरेजपेक्षाही खाली आहे. म्हणजे हा गुंतवणूकजन्य झाला बाजार, म्हणजे फंडामेंटली सुद्धा आणि चार्टिकली आलेखांनी सुद्धा. आता एक मात्र नक्की आहे की याच्यात आपल्याला विनर्स शोधावे लागणार आहेत. म्हणजे सब घोडे 12% जसं गेले आपण तेजी पाहिली 23-24मध्ये, तसं नक्की होणार नाही आहे. तुम्हाला थोडी मेहनत करायला लागेल, शोधायला लागतील किंवा कुठे आहे, कुठल्या कंपनीचा नफा खरंच 15% वाढला आहे, त्याची मालाची मागणी कुठे वाढली आहे, विक्री पण वाढलेली पाहिजे, नफा पण वाढलेला पाहिजे. नुसतंच चांगल्या कामकाजामुळे नफा वाढला असं नको, नाही तर आपला कॅस्ट्रॉल होतो. किंवा खूप चांगलं टॉप ब्रँड पण तरीसुद्धा विक्री वाढत नाही, नफा वाढतो. आता याच्यात वाईट काय होऊ शकतं? वाईट म्हणजे असं होऊ शकतं की सरकारने जसं मागच्या वर्षी एक कल्टी मारून पायाभूत सुविधांवरती खर्चच कमी केला, म्हणजे 11 लाख कोटी बजेटमध्ये मांडले, प्रत्यक्षात 10 लाख कोटी खर्च केला, त्यातले 4 लाख कोटी हे प्रोव्हिजन्स होते, म्हणजे ते यावर्षी होणार आहेत. म्हणजे प्रत्यक्ष खर्च 6 लाख कोटीचाच झाला. साहजिकच कन्झम्पशन कमी झालं. त्यामुळे सरकारने जर याच्यातनं अजून काही नवीन, आता जे काही निवडणुका येत आहेत त्याप्रमाणे काही अजून काही मदत द्यायची कबूल केलं, त्याचा नक्की निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. दुसरा विच इज व्हेरी अनलाइकली, पण आपल्या ज्या काही आहेत, कारण आपले लोक खरंच सक्षम आहेत वाटाघाटी करण्यामध्ये. द्विपक्षीय ज्या वाटाघाटी आहेत त्यात काही बोलणी फिसकटली आणि अमेरिकेने आपल्यावरती नाराजी दाखवून काहीतरी करून दाखवलं, तो एक दुसरी शक्यता आहे निगेटिव्ह. तिसरी ती मात्र खरी असू शकते, चीननी जर मोठ्या प्रमाणात डम्पिंग केलं, कारण आपल्या मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टच्या खाली ते विकू शकतात माल, ज्याला आपण म्हणतो की चला आत्ता जाऊ द्या, पुढचं पुढे बघू, माझा कारखाना रिकामा ठेवण्यापेक्षा किंवा काम कोणालाच नाही असं करण्यापेक्षा डंप करूया अमेरिका सोडून उरलेल्या बाजारांमध्ये. आणि शेवटची शक्यता म्हणजे कंपनी कामकाज जर सुधारलंच नाही तर, आपल्याला वाटतंय सुधारेल म्हणून, आपल्याला वाटतंय की मार्जिन एक्सपान्शन होईल, पण तसं नाहीच झालं तर, म्हणजे जे काही वाईट होणार, म्हणजे आपण असं म्हणतो ना की थिंक ऑफ द वर्स्ट दॅट कॅन हॅपन अँड होप फॉर द बेस्ट, तसं आपण दोन्ही बाजूने विचार करून बघू. तसं झालं तर कदाचित थोडंसं थांबावं लागेल, पण तेजीला आता पर्याय नाही. कारण ही अगदी 10% नाही 8% जरी वाढ झाली विक्री आणि नफ्यामध्ये, तरी पुढच्या 2 वर्षाचे आपलं जे काही अर्निंग पर शेअर आहे निफ्टीचं, ते 1325 नाही तर 1300 होईल, 1288 होईल. तरीसुद्धा इथनं 15% ते 20% तर बाजार वाढायलाच पाहिजे. आता मी म्हटलं की
याच्यात विनर्स हे निवडावे लागतील, कारण विनर्स असलेले क्षेत्र आता कमी झालेत. आता एक लक्षात घ्या, रिझर्व्ह बँकेने प्रत्यक्ष व्याजदर कमी करायच्या आधी बरीच रोकड सुलभता दिली बँकिंग सिस्टीममध्ये. त्याच्यामुळे बँकांकडे रोकड चणचण जी होती ती नष्ट झाली. तुम्हाला सर्वांना आठवत असेल की HDFC आणि HDFC बँकेचं जेव्हा विलिनीकरण झालं तेव्हा त्यांच्यासमोर सर्वात मोठं चॅलेंज होतं, आव्हान होतं, ते म्हणजे FD वाढवण्याचं, ठेव वाढवण्याचं. आणि जवळपास 1,00,000 कोटींच्या ठेवी त्यांना शेवटच्या 3 महिन्यात गोळा करायच्या होत्या. आणि त्यामुळेच तो HDFC बँकेचा शेअर 3 वर्ष फारसा चालत नव्हता, कारण हे आव्हान ते कितपत पेलतील माहीत नव्हतं. रिझर्व्ह बँकेने जी काही रोकड सुलभता दिली, रिझर्व्ह बँकेने जे काही दर कमी केले, दुसऱ्यांदा व्याजदर कमी केल्यानंतर दुसऱ्या क्षणी आज व्याजदर कमी केले आणि नेक्स्ट डे HDFCने ठेवीवरचे दर कमी केले. मित्रांनो, याच्या पाठीमागचं बिटवीन द लाईन्स लक्षात घ्या. व्याजदर कमी केले याचा अर्थ त्यांच्याकडे आता भरपूर ठेवी झालेल्या आहेत, म्हणजे ठेवीचे व्याजदर कमी करायला त्यांची काही हरकत नाही आहे. नंबर 2, सर वेळ आहे बरं, एक अजून 2च मिनटात संपवतो. नंबर 2 असं की कुठली बँक ठेवीचे व्याजदर पहिल्यांदा कमी करते पण कर्जाचे व्याजदर पटकन कमी करत नाही, त्यासाठी निगोसिएशनची वाट पाहते. त्यामुळे बँकिंग क्षेत्राला, पर्टिक्युलरली प्रायव्हेट बँकांना हे येणारं दिवस नक्कीच चांगले आहेत आणि ते आपल्याला दिसतंही या बाजारामध्ये, बँक आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे आपलं टेलिकॉम क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बरंच काही चांगलं होतं आहे आणि ते तसंच चांगलं होत राहणार. अजून एखादा प्राईस राईज येईल, अजून यांचे नफा वाढतील. सगळे टेलिकॉमचे शेअर, मी काही शेअर कुठला बोलायची गरज नाही, पण तुमच्या समोरच आहेत. सिमेंट क्षेत्रात बरीच मोठी गुंतवणूक झालेली नाही बरेच दिवसात, त्यामुळे त्यात आता मोठी संधी आहे, तिथे पण वाढू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, साध्या जेनेरिक फार्मा कंपन्यांच्या ऐवजी ज्याला कॉन्ट्रॅक्च्युअल रिसर्च म्हणतो आपण, CRM आणि CDMO, या कंपन्यांमध्ये प्रचंड मोठं आपल्याला पुढील काळामध्ये तेजी बघायला मिळेल. मला असं वाटतं वेळ थोडाच आहे, अजून जास्ती काही बोलत नाही. सकाळचे आभार मानतो पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल आणि संपवतो. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.